श्री स्वामी समर्थ माऊली. कालची जी मॅच झाली तिसरी T20 आहे, तर काल संजू सॅमसंग परत चालला नाही. भारत त्याला चान्स देतोय खेळण्यासाठी. वर्ल्ड कप टीम मध्ये चेंज झालेलं आहे संजू बाबाचं, पण संजू लगातार फ्लॉप चाललाय. पहिल्या मॅच मध्ये 7 बॉल खेळले 10 रन काढले, सेकंड मॅच मध्ये 5 बॉल खेळले 6 रन काढले, आणि थर्ड मॅच मध्ये 0 पहिल्या बॉलरच आउट झाला. तर मला वाटतं पूर्ण 5 मॅची भारत चान्स देईन खेळण्याचा. पण ऑलरेडी आता तिलक वर्माची वापसी तय आहे, वापस यायची आता. आणि राहिला आपला अभिषेक शर्माची गोष्ट, तर ऑलरेडी फुल फॉर्म मध्ये सध्या. काल तर 20 बॉल 68 रन ठोकले, 14 बॉलात 50 ठोकली भोवनी, 51 रन. 51 रन म्हणजे कशी गाडी माहिती आहे का? त्यानं 5 मारले आणि 7 4 मारले, पूर्ण बाउंड्रीच्या बाहेर. भाऊना काल समोरच्या टीमचा पूर्ण गेम पलटून टाकला, गार केली टीम पूर्ण अभिषेक शर्माने. सुरुवातीला ईशान किशनने तर एका ओव्हरमध्ये पुरा गेमच पलटून टाकला होता, कारण की त्यांना 13 बॉल 28 रन केले. 28 रन. पहिल्या बॉलला 6, दुसऱ्या बॉलला 6 आणि तिसऱ्या बॉललाही 4. काल त्याचा कॅच गेल्यामुळं सूर्यकुमार यादवला खेळायला चान्स भेटला परत. सूर्या बी काल थांबला नाही. सूर्याने काल रन केले ते बघा 26 बॉल 57. सूर्याची पारी कालची एक नंबर खेळला सूर्या. आपण काल खतरनाक खेळला काल सूर्या. त्यानं दाखवून दिले कॅप्टन्सी मध्ये कसं खेळले जाते. आणि सूर्याचा जरा फॉर्म परत वापस आला, म्हणजे परत फॉर्म सूर्याचा वापस जात नाही. जर संजू सॅमसंग जर टीम मधून काढला तर डिफॉल्टी पिक कोणताच नाही भारतामध्ये. जर पुढील मॅच जर भारत खेळला तर विचार करा तुम्ही, यावेळेस तर 10 ओव्हरमध्ये टार्गेट कम्प्लीट केलं भारताने. 100 किती रन केले भारताने? 155 रन होते मला वाटतं. 155 रन त्याने 10 ओव्हरमध्ये कम्प्लीट केले. संजू बाबा आउट झाल्यानंतर ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि सूर्या भाऊना तर टीमची पूर्ण गेमच पलटून टाकला. पुरा सगळी टीम कार केली. सगळे बॉलर खतरनाक धुतले, आले का झुलले कसे. 6-4 6-4 नुसतं 6-4. भाऊना सिंगल रन काढलेच नाही असतं कालच्या मॅच मध्ये. मला वाटतं 6 ओव्हरमध्ये भारताने 58 रन, 6 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये भारताने 98 रन कव्हर केले ते. राहिलेले 4 ओव्हरमध्ये 55 रन, 56 रन मला वाटतं 4 ओव्हरमध्ये कव्हर केले. इतकं बेकार धुतलंय समोर टीमला भारताने. अशी वेळ येऊ नको परत की भारत 20 ओव्हरमध्ये 300-350 रन टार्गेट करू नये एखाद्या वेळेस, कारण की भारताची सध्या बॉलिंग अटॅक बी चांगली आहे आणि बॅटिंग अटॅक बी चांगली आहे. हार्दिक पांड्या ते म्हणत असेल मला आम्हाला चान्स द्या काहीतरी. हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, भरपूर प्लेयर रन खाली. अक्षर पटेल, धोबादार प्लेयर खाली आणखीन. हे म्हणा आम्हाला चान्स भेटावाच नाही खेळायला आणखीन. म्हणजे दर मॅच मध्ये कोणी चालतच. कोणचा जर विकेट पडला तर हे खालचे ठोकायला तयारच सांगले टीमला. आता सगळ्या टीम मध्ये ऑस्ट्रेलिया असो, इंग्लंड असो, भारत किंवा श्रीलंका असो, ऑल टीम सगळ्या टीमा भारताला भीत आहे. कारण की इंडियाची टीम एक नंबर खतरनाक बनलेली आहे. बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये कमीच नाही. बॉलिंग मध्ये एवढे प्लेयर आपल्याकडे खतरनाक की समोरची टीम पूर्ण गारवते. आज भारताला अजिबात चॅलेंज नाही. सूर्यभाऊ फॉर्म मध्ये आले, अभिषेक ऑलरेडी फॉर्म मध्ये. ईशान किशन नवीन एंट्री झालेली. जयस्वाल बी येऊ शकतो. तिलक वर्माची वर्ल्ड कप मध्ये जवळच आहे, तो एंट्री मारणार आहे. परत आपला पांड्या, कुंफू पांड्या, तो एक नंबर खेळणारच आहे.